नमस्कार. मी ओमप्रकाश उडान, वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा आखाडा बघणार आहोत. कारण येथे गेल्या 25 वर्षापासून विकास एवढा ओतप्रोत भरलाय, तो असा ओसंडून वाहत आहे. म्हणून या विकासाबद्दल थोडीफार चर्चा करावी म्हणून आज समोर येण्याचा प्रयत्न करत आहे. हा विकास जो आहे याच्यामध्ये हत्ती गेला आणि शेपूट राहिला असंच काही ठिकाणी दिसून येते. मित्रांनो, आपण जर बघितलं तर 1992 साली आंबडमधून घनसावंगी तालुका हा जो आहे याची निर्मिती झाली आणि सन 2004 पासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा जो आहे तो अस्तित्वात आलाय. आणि या मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून घनसावंगी मतदारसंघामध्ये विकासाच्या नुसत्याच गप्पा, परंतु समस्या मात्र जशाच तशा असंच दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने ग्रामस्थांची नाळ जोडलेली असते, ती वीज, पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या गोष्टीकडे. परंतु या गोष्टीतला आपण वीज, पाणी आणि रस्ते याबाबत समीक्षा करणार आहोत. राहिला विषय शिक्षण आणि आरोग्य, याच्यावर आपण वेगळ्या पद्धतीने रोखोकमध्ये चर्चा करूया. तर आज आपण या तीन गोष्टीवर जे आहे ती समीक्षा करू. त्याच्यामध्ये पहिला विषय आहे वीज, पाणी आणि रस्ते. या तीन गोष्टीवर आज थोडीफार आपण समीक्षा करूयात. कारण या मतदारसंघामध्ये जालना तालुक्यातील काही गावं आहेत, आंबड तालुक्यातील आहेत आणि घनसावंगी तालुक्यातील सगळ्या गावांचा जो आहे तो समावेश आहे. म्हणून घनसावंगी मतदारसंघ हा सन 2004 पासून याच्यात अस्तित्वात आलाय आणि अस्तित्वात आल्यापासून समस्यांचा उहापोह जो आहे ग्रामीण भागातल्या तो जशाला तसाच असल्याचं दिसून येते. तर दुसरीकडे विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारण्यात येतात, पोस्टरबाजी होते, फोटो सेक्शन होतं, सोशल मीडियावर मोठ्या पद्धतीने त्याचा उहापोह होतो. परंतु प्रत्यक्षात मात्र त्या गोष्टीपासून जनता जी आहे ते वंचित असल्याचं आपल्याला दिसून येते. इथं गेल्या 25 वर्षापासून माजी मंत्री राजेश टोपे जे आहेत त्यांचं वर्चस्व आहे. ते बरेच वर्ष मंत्री, पालकमंत्री जालना जिल्ह्याचे राहिलेले आहेत आणि एक हाती सत्ता त्यांची घनसावंगी मतदारसंघावर आहे. म्हणून तुम्ही असंही म्हणाल त्यांच्यावर टीका करायला काय, परंतु तुम्ही जसं मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुमचं सरकार आहे, तुमचे जे नेते मंडळी आहे त्यामध्ये शरद पवारही असतील. कारण मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं शरद पवार सह तुमच्या सगळ्या नेते मंडळीचं असं म्हणणं आहे, सरकार जे सत्तेवर आहे त्यांचा तो विषय आहे आणि त्यांनी तो मार्गी लावायला पाहिजे. म्हणूनच मग घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षापासून तुमची सत्ता आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही मंत्री राहिलेले आहात, तुम्ही पालकमंत्री राहिलेले आहात. म्हणून तुमच्याबद्दलच बोलणं जे आहे ते भाग पडते. दुसरीकडे आपण विषय केला तर तुम्ही असंही म्हणाल विरोधकांवर काय, पण विरोधक जे आहेत ते गेल्या 25 वर्षापासून तुमच्याशी लढा देऊ ते थोडेसे गळून चालल्याचं दिसून येते. काही विरोधकाशी तुम्ही मैत्री केली, त्या मैत्रीच्या माध्यमातून संपर्क आहे तुमचा विरोधकाशी, म्हणून त्या मैत्रीमध्ये भरपूर गोष्टी असतात, आपल्याला त्याच्यावरही चर्चा करायची नाही. परंतु काही विरोधकाशी तुम्ही मैत्री केली आणि काही विरोधक तुम्हाला लढा देऊन जे आहे ते दबून चालल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणूनच तुमच्यावर बोलणंच गरजेचं आहे. तुम्ही काही चांगल्या गोष्टी केल्यात त्याबद्दलही आक्षेप नाहीये. म्हणून आपण घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ झाल्यापासून विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारण्यात येतात, परंतु ग्रामस्थांच्या समस्या ज्या आहेत त्या जशाच तसेच असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे पाण्याचा. कारण पाणी हे आवश्यक, जीवन आवश्यक गोष्ट आहे. याबरोबरच शेतीला सुद्धा पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासते. म्हणून आपण मंत्री, आमदार असताना घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये जोगलादेवी आणि मंगरूळ या राजा टाकळी या ठिकाणी तुम्ही बंधारे जे आहेत त्या बंधाऱ्यासाठी पाठपुरावा केलाय. त्या बंधाऱ्याची कामही झालेत आणि त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होत आहे. परंतु तुम्ही गेल्या 25 वर्षामध्ये फक्त बंधाऱ्याचाच विषय धरून विकासाच्या गप्पा मारणार का, हाही प्रश्न उपस्थित होतोय. कारण तुम्ही ते बंधारे केलेत, त्याचं बजेटही जे होतं ते सुरुवातीला तेही मोठ्या पद्धतीने वाढवण्यात आले, काय तरी इस्टिमेट वाढले. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलही आपल्याला चर्चा करायची नाही, कारण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ लागलाय. या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न केलेत. दुसरी गोष्ट जी आहे तो प्रश्न आहे त्या बंधाऱ्यावर जे रोड झालेत त्या बंधाऱ्याला जाण्यासाठी रस्ता सुद्धा व्यवस्थित नाहीये. त्या बंधाऱ्याला जायला आपल्याला पावसाळ्यामध्ये तर गुडघ्या इतकाला चिखल असतो आणि ते चिखल पार करीत तेथून जावं लागतं. दोन्ही बंधाऱ्याची तीच परिस्थिती. मग तुम्ही हाती जाऊ दिलाय, एवढ्या मोठ्या बंधाऱ्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा खर्च झालाय आणि तो खर्च होऊन तुम्ही ते 3-4 किलोमीटरचा रस्ता आहे त्यासाठी कधी पाठपुरावा केलाय? त्या बंधाऱ्यावरून तुम्ही कधी बीड जिल्ह्यामध्ये गेलाय? कधी गेला असाल तर गाडीचा दरवाजा उघडून कधी बघितलंय ह्या रस्त्याचे काय हाल आहेत?
यासाठी आपण पाठपुरावा करणं गरजेचं आहे. मोठा वाघ तुम्ही मारलाय बंधारे बांधून, आपल्याला त्याबद्दलही बोलायचं नाही, परंतु तुम्ही छोटा मच्छर मारू शकत नाही. मच्छर मी उपमा ही रोडला देते, कारण 3-4 किलोमीटरचा विषय, 5 किलोमीटरच्या आतच तो विषय असेल. दोन्ही बंधाऱ्यावरची परिस्थिती जर बघितली आपण, त्या बंधाऱ्यावर जायलाही रस्ता नाही आणि तिथून बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश होतोय आणि तिथं इतकी बिकट अवस्था, एवढे खड्डे पावसाळ्यामध्ये, तर एवढा चिखल आणि एवढं पाणी त्या खड्ड्यामध्ये, जाणं येणं सुद्धा मुश्किल होते. मग तुम्ही ही गोष्ट का बरं ठेवलीये? रस्त्याच्या बाबतीतली समस्या आहे ती तुम्ही मार्गी का नाही लावली? तुम्ही कोटीचे बंधारे आणले तर त्या बंधाऱ्यासाठी प्रयत्न केले आहेत, याचा उहापोह तुम्ही करताय, पण हत्ती गेलाय आणि शेपूट राहिले यासाठी का करत नाहीयेत, हाही प्रश्न आहे. मग मला तरी असं वाटतं, तुम्ही शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली, परंतु रस्ता जर असाच राहिला तर इतर जे जिल्ह्यातले ऊस कारखानदार आहेत त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये येऊन ऊस तर घेऊन जाऊ नये, हा तर तुमच्या डोक्यामध्ये विचार नसेल. कारण रस्ते जर गुळगुळीत झाले तर कोणी कुठूनही काही येईल, वेगवेगळे उद्योगही येतील आपल्या मतदारसंघामध्ये. आपल्या मतदारसंघातला ऊस शेतकरी कुठल्याही यांना देऊ शकतो, कारखान्यांना. म्हणून तर तुम्ही तो रस्त्याचा विषय पेंडिंग ठेवला नाही ना. दुसरीकडे ग्रामीण भागातल्या रस्त्याची परिस्थिती बघा. सर्कलचे गाव असतील, ग्रामीण खेड्यातले गाव असतील, त्या खेड्यामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षापासून रस्त्याची समस्या जशी तशीच आहे. खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हेच कळायला गेले. काही काही ठिकाणी तर महिलांची डिलिव्हरी रोडवर होती. अरे शोकांतिका काय कमी नाहीये. आणि दुसरीकडे तुमचे कार्यकर्ते म्हणतात आमच्या साहेबाकडून फक्त रस्त्याचाच विषय राहिला, बाकी एवढा विकास केला. हो, एवढा विकास सगळा ओसंडूनच वाहताना दिसतोय आणि म्हणूनच रोखठोकवर त्याच्यावर थोडीफार समीक्षा करावीशी वाटली. तुमच्या साहेबांनी एवढा विकास केला आणि तेवढंच राहिले, मग आणखीन काय तुमच्या साहेबाला काय पिढीभर सत्ता हातामध्ये देतोय की काय? का घनसावंगी मतदारसंघ तुमच्या साहेबाच्याच नावे करतायत की काय तुम्ही कार्यकर्ते? आणि खुशाल सोशल मीडियावर किंवा भेटल्यावर म्हणतात रस्त्याचाच विषय राहिला. मग तुम्हाला आणखीन किती वर्ष सत्ता पाहिजे? त्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करणार आहेत का? तुम्ही फक्त लिहून घेताय आपली एवढी पिढी संपेपर्यंत आमच्या साहेबच इथले आमदार पाहिजेत, मंत्री पाहिजेत, सत्तेमध्ये पाहिजेत, पालकमंत्री पाहिजेत, असं तर नाही ना. बोलायला सुद्धा काही वाटायला पाहिजे. अरे तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा, रस्त्याची परिस्थिती बघा, आरोग्याची बघा, शिक्षणाची बघा, या सगळ्या गोष्टी बघा, पाणी पुरवठा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही बघा. इकडे सोशल मीडियावर गप्पा हाणू नका नुसत्या. ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा तुम्ही काय परिस्थिती, लोकांचं कसं जीवन आहे, कसं जाणं येणं करतात लोक, कसा त्रास होतोय त्यांना. त्या नेते मंडळीला फक्त इलेक्शन टू इलेक्शन जायचंय. त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, फॉर्च्युनर सारख्या, यांना काही त्रास होत नाही. गुडघ्या इतकाले खड्डे असो किंवा कमरा इतकाले असो, त्यांच्या गाड्या आरामशीर जातात तिथून. मग तुम्ही कधीतरी गाडीचा दरवाजा उघडून बघितलाय रस्त्याची काय परिस्थिती आहे? आपण किती वर्षापासून सत्तेमध्ये आहोत? गेल्या 25 वर्षापासून तुमची एक हाती सत्ता आहे. मोठ्या पद्धतीने तुम्ही मंत्री राहिलेले आहात, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहात. मग एवढं सगळं असताना ह्याकडे आपण का दुर्लक्ष करतोय? तर मला तरी तसं वाटतंय की आपला मतदारसंघामधला ऊस इतर कारखान्यांनाही गेला नाही पाहिजे, तिकडचे कारखाने आपल्याकडे आले नाही पाहिजे, छोटे मोठे शेती प्रक्रिया करणारे उद्योग जे आहेत ते आपल्याकडे आले नाही पाहिजे. कारण रस्ता हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि तो जर चकाचक झाला तर ह्या सगळ्या गोष्टी घडून येतील. म्हणून तर तुम्ही त्या गोष्टी ठेवल्या नाही ना. कारण हाती जाऊ दिला आणि शेपटाला पकडून बसले तुम्ही. दुसरीकडे जर बघितलं आपण, या रस्त्याची अशी परिस्थिती आहे. तर विजेच्या बाबतीत, विजेच्या बाबतीतही तुम्ही बहुतांश ठिकाणी वीज वितरण केंद्र जे आहेत ते मंजुरी करून आणलेत, ते कार्यान्वितही झालेत, परंतु त्या विजेचा फायदा फक्त शेतकऱ्यांना होतोय आणि त्यांना पाणी आणि वीज जे आहे ते मिळते आणि त्यामधून मोठं सिंचन क्षेत्र जे आहे ते आपल्या मतदारसंघामध्ये अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर दुसरीकडे आपण बघितलं तर ग्रामीण भागातल्या खेड्यामधल्या विजेची व्यवस्था तुम्ही कधी करणार आहात? अनेक ठिकाणी तारा लोंबकळलेल्या दिसत आहेत, पोल जे आहेत ते निकृष्ट झालेले आहेत, काही ठिकाणी पोल कललेले आहेत. काही शेतकऱ्यांना वर्गणी करून डिप्या ज्या आहेत त्या आणाव्या लागतायत खर्च करून. मग विजेची समस्या तुम्ही ही का बरं नाही सोडली? शेतीसाठीची सोडली. मग ह्या ज्या समस्या आहेत ह्या सुद्धा समस्या ग्रामीण जनतेशी ज्या लागत्या आहेत त्या सुद्धा सोडणं तुमचंच कर्तव्य आहे. कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि 25 वर्षापासून तुमची एक हाती सत्ता आहे. मग ही सुद्धा गोष्ट होणं गरजेची आहे. तुम्ही शेतीसाठी, ऊसासाठी आपली कारखानदारी धोक्यात येऊ नये म्हणून एवढे जे प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत ते इतर बाबतीत केलेत का? मला तरी दिसून येत नाही. त्या पद्धतीने दिसून येत नाही. काही पद्धतीने झालेही असतील, काही मार्गी लागले असतील प्रश्न, परंतु हा जो रस्त्याचा विषय आहे, तुम्ही जेवढा वीज आणि पाण्याचा विषय मार्गी लावलाय तेवढाच हा सुद्धा गरजेचा आहे. कारण रस्त्याशी सर्वसामान्यांची नाळ जुटलेली आहे आणि तेच तुम्ही पेंडिंग ठेवलंय. आणि कार्यकर्ते दुसरीकडे म्हणतायत आमच्या साहेबाकडून तेवढंच तर राहिलं रस्त्याचं काम. मग घे बाबा, एवढी पिढी सगळी तुमच्या साहेबाच्या नावावर करून घे. विकासाचं बघूया आपण काय काय नाही. असं नाही, तुम्ही बघा, जाऊन बघा.
प्रॅक्टिकली जाऊन बघा खेड्यामध्ये काय परिस्थिती आहे, लोक कसं जीवन जगतायत, कसं हे करतायत. पावसाळ्यात तर गाड्या अनेक ठिकाणी स्लिप होऊन अपघातही झालेले आहेत. मग याकडे तुमच्या साहेबाचंच नाही तर कुणाचं लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही असंही म्हणाल तुम्ही आमच्या साहेबावर टीका करू लागली, पण तुमच्या साहेबावर टीका करायचा विषय नाहीये. जे वास्तव आहे ते मांडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. काही गोष्टी तुमच्या साहेबांनी चांगल्या केल्या त्याबद्दलही आपण बोलतोय, अशी काही गोष्ट नाही. परंतु विरोधकावर बोला असंही तुम्हाला वाटत असेल, परंतु विरोधकावर सुद्धा काही तुमच्या साहेबांनी काहींशी मैत्री केली आहे, जवळी केली आहे. त्या मैत्रीमध्ये मोठ्या गोष्टी येतात, त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, 25 वर्षापासून विरोधक तुमच्याशी लढा देऊन देऊन थकून चालले, त्यांच्यावर काय बोलणार? ते आपले बिचारे येणार, विकास काय राहिलाय काय झालाय याच्यावर चर्चा करणार, निवडणुकीला उभे राहणार तुमच्या विरोधामध्ये आणि मतदान मागणार. कारण त्यांच्याकडे सत्ताच नाही. 25 वर्षापासून तुमची एक हाती सत्ता आहे, तर त्याची जबाबदारी तुमचीच आहे. म्हणून तुमच्यावरच बोलणं गरजेचं आहे. हे विरोधक तुमच्याशी स्पर्धा करतायत, परंतु त्यातले 2 विरोधक तुम्हाला ठामपणे जे आहेत ते लढा देत आहेत. त्यामध्ये एक आहेत सतीश घाटगे आणि दुसरे आहेत हिकमत उडान. कारण यांनी ऊसाचं जे घनसावंगीमधलं राजकारण आहे ते संपुष्टात आणण्यासाठी मदत केली आहे. कारण सर्वसामान्यांचा ऊस जो आहे तो गाळपासाठी गेला पाहिजे, आणि यामुळे ह्या जे 2 आहेत विरोधक यांनी मोठे प्रयत्न केले. त्यांना अनंत अडचणी आल्या, त्याच्याबद्दल आपण एक रोकटोक स्पेशल देऊया ऊसाच्या राजकारणाबद्दल. तो विषय आजचा नाही आपला. परंतु हे विरोधक जे आहेत हे तुम्हाला ठामपणे उभा राहताना दिसून येत आहेत. कारण यांनी हिकमत उडान असतील त्यांनी गुळ युनिट जे आहे ते चालू केले, सतीश घाटगे असतील त्यांनी शुगर फॅक्टरी जी आहे ती उभारली. म्हणून हे विरोधक तुम्हाला ठामपणे लढा देण्यासाठी सज्ज आहेत. तर दुसरीकडे काही विरोधकाशी तुम्ही मैत्रीही केली आहे, म्हणून विरोधकावर काय बोलणार? आणि गेल्या 25 वर्षापासून तुमची एक हाती सत्ता आहे, म्हणून तुमच्याबद्दलच बोलणं गरजेचं आहे. विजेचा विषय झाला. दुसरा राहिला विषय पाणी पुरवठा ग्रामीणचा. तुम्ही ग्रामीणच्या पाणी पुरवठ्यासाठी मोठ्या पद्धतीने निधी जो आहे तो उपलब्ध करून दिलाय. त्याचे भूमिपूजन उद्घाटने तुम्ही मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलेत. परंतु काही गावामध्ये या पाणी पुरवठा योजना सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून येते. त्यामध्ये फक्त कार्यकर्त्याचं भलं झाले. या कार्यकर्त्यांनी मोठ्या पद्धतीने त्या योजना गिळंकत करण्याचंच काम केले. त्या योजना कार्यान्वित सुद्धा झाल्या नाही. किती खेदाची आणि दुःखाची बाब आहे. अरे तुम्ही एवढा निधी आणताय, तुमचे कार्यकर्ते व्यवस्थित काम करतायत का हे बघणं सुद्धा तुमचंच कर्तव्य आहे. तुम्ही मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांना नातेवाईकांना कामं देत आहे. लोकांचं भरत सुद्धा शब्द निघायला तयार नाही. कारण निघला शब्द तर आपणच डोळ्यावर येऊ. कारण मतदारसंघामधील जनता आणि काही जे मतदार आहेत ते असे भयभीत झालेत. बोलावं तर आपण डोळ्यावर येतो, पण हे सुद्धा कर्तव्य तुमचंच आहे. पण जनतेने सुद्धा मुरदाड होता कामा नये. आपला आवाज आपण उठवला पाहिजे. आपल्यावर ज्या गोष्टी आहेत मूलभूत त्या मिळवून देणं हे सत्ताधाऱ्यांचं आणि लोकप्रतिनिधीचंच काम असतं, ते आपण बोललं पाहिजे. परंतु जनताही काही ठिकाणी आपल्याला मुरदाड झाल्याचं दिसून येते. नुसतं ओरडणार, याचा त्रास होतोय त्याचा त्रास होतोय. अरे बाबा, हे सत्ताधारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना बोला तुम्ही. पण ती सुद्धा जे आहे तिथं सुद्धा भर काढायला कोणी तयार नाही. मग ह्या ज्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्या पूर्ण गिळंकत करण्याचंच काम काही कार्यकर्त्यांनी केल्याचं दिसून येते. आणि त्या योजना कार्यान्वित सुद्धा झाल्या नाही. कुठं पाण्याची टाकी उभा राहिली तर पाईपलाईन नाहीये, कुठं पाईपलाईन आहे तर पाण्याची टाकी नाहीये, कुठं या दोन्ही गोष्टी आहेत तर पाणीच नाहीये. काही ठिकाणी पाणी आहे, पाईपलाईन आहे, ते टाकी जी आहे ती तयार आहे, परंतु पाईपलाईनच एवढ्या निकृष्ट पद्धतीचे पाईप वापरलेत का ते गावापर्यंत पाणीच पोहोचू शकत नाही, मध्येच फुटू लागली ती पाईपलाईन. मग याकडे कोणी लक्ष द्यायचंय? तुम्ही या कार्यकर्त्यांच्या, तुमच्या नातेवाईकांच्या भल्यासाठी किंवा जवळच्या कार्यकर्त्यांच्या भल्यासाठी तुम्ही सगळ्या ग्रामस्थांचा तळतळाट घेताय. ही चांगली गोष्ट नाही, कारण याचा त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतोय. मग तुम्ही सर्वसामान्य जनतेपेक्षा तुमचे कार्यकर्ते तुम्हाला पोसायचे की काय, असाही प्रश्न उपस्थित होतोय. कारण तुम्ही हा विकास निधी आणताय तर तो विकास निधी योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लागते का, तसे कामे होते आहेत का, हे सुद्धा बघणं तुमचंच काम आहे. परंतु असं होताना दिसत नाहीये. तुम्ही येताय, भूमिपूजन करताय, पुन्हा त्याकडे ढुंकूनही बघत नाही. काही ठिकाणी समाज मंदिराचे कामं झालेत, त्याची तीच परिस्थिती आहे. 2-2, 3-3 वर्षात ते गळू लागलेत. काही ठिकाणी शाळेच्या बांधकामं झालेत, त्याची तीच परिस्थिती आहे. अरे तुम्ही आणताय बाबा एवढा निधी, एवढा तुम्ही उहापोह करताय, तर मग त्याकडे जरा लक्षही द्या. पण असं होताना दिसून येत नाही. याबरोबरच रस्त्याचा विषय बघितला आपण, पाण्याचा बघितला, विजेचा सुद्धा बघितला. ह्या ज्या समस्या आहेत त्या कायमच आहेत. आपण बघितलं दुसरीकडे काही जण म्हणतायत किंवा आम्ही बारामती करू असं स्वप्न त्यांनी दाखवलं होतं. मला माहित नाही, मी ते वाचलंही नाही, ते पुस्तकामध्ये कुठल्या तरी आहे वाटतं. मग तुम्ही या बारामतीची भारामती तर करू लागले नाही ना, असा सुद्धा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय. त्याचबरोबर घनसावंगी आणि तीर्थपुर येथे नगरपंचायतीची यांनी निर्मिती केली. या निर्मिती करायला सांगितलं की मोठा विकास निधी जो आहे तो मिळतो आणि या विकास निधीमधून मोठे मोठे कामं होत आहेत.
परंतु मला तरी घनसावंगी आणि तीर्थापुरी नगरपंचायतच्या माध्यमातून तेवढ्या प्रमाणात कामं जी आहेत विकास कामं होताना दिसून आले नाही. कारण ही जी प्रक्रिया आहे ती किचकट असते, त्याची जाहीर तोंडीवर नोटीस काढावी लागते आणि त्याची परवानगी घ्यावी लागते हा विकास निधी सगळा खर्च करायला. परंतु ग्राम पातळीवर तुम्ही खर्च केलेले जे पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला काढता येतात, त्याची अथॉरिटी असते. परंतु नगरपंचायतमध्ये तसं होताना दिसत नाही, म्हणून हीच तुम्ही गडबड केली. फक्त त्याचाच वापर केला, त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. काय तर आम्ही 2 नगरपंचायत तयार केल्यात बाबा हो, परंतु त्याचा सर्वसामान्याला किती फायदा होतोय? उलट सर्वसामान्याच्या खिशाला त्याने कात्री लागली आणि मोठ्या पद्धतीने विकास कामं तरी झालेले दिसून येत नाही. मग तुम्ही ही गडबड का बरं केली? तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले तुमचे नेते आहेत, त्यांच्याकडे जाऊन बघा. अरे त्यांच्या मतदारसंघामध्ये तालुका लेवलची गाव आहेत आणि तिथं सगळ्या सुविधा, पाहिलं तर तिथं ग्रामपंचायत. मग यांचा जो आहे तो बोध कधी घेणार तुम्ही? त्यांचाही बोध घेणं गरजेचं आहे. तुमचे नेते पश्चिम महाराष्ट्रात तिथं बघा, तिथं खरं विकासाचं राजकारण आपल्याला मिळून येते बघायला. तुम्ही म्हणणार नुसतं विकासाचं राजकारण आम्ही करतोय, मग करताय ना बाबा, तर हाती जाऊ देत आणि शेपूट का बरं पकडून धरताय? एवढे मोठाले बंधारे केले, रोडची दुरावस्था जशाला तशी, येता जाताच आलं नाही पाहिजे लोकांना. इतर लोक जे आहेत ते आपल्या मतदारसंघात आले नाही पाहिजे, आपल्या मतदारसंघातल्या गोष्टी इतर मतदारसंघामध्ये गेल्या नाही पाहिजेत किंवा इतर जिल्ह्यामध्ये इकडे गेल्या नाही पाहिजेत, असं तुम्हाला वाटतंय का? मग तुम्ही जर, मला तरी असं वाटतं ह्या बारामतीची भानामती तर होऊ लागली नाही ना, हा सुद्धा प्रश्न उपस्थित राहतोय. तुम्ही असंही म्हणाल काही गोष्टी आमच्याकडून राहिल्यात, मग तुम्ही किती वर्ष सत्ता भोगणार आणखी? घनसावंगी मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षापासून तुमची एक हाती सत्ता आहे. तुमचे कार्यकर्तेही म्हणतात आमच्या साहेबाकडून फक्त तेवढाच विषय राहिला रोडचा. तर ही जी आहे पूर्ण पिढी तुम्ही लिहून घेताय की काय, की आम्हाला सत्ता पाहिजे म्हणून? असं होता कामा नये. काही ठिकाणी तर मला असं ऐकायला मिळालं, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी इतर मंत्र्याकडून निधी जो आहे तो आपल्या गावाच्या विकास कामासाठी मिळवून घेतला आणि त्याचे भूमिपूजन उद्घाटन यांनी केले. त्याबद्दल सत्यता आपल्याला माहित नाही, तशी चर्चा माझ्या कानावर आली. खरी आहे खोटी आहे माहित नाही, परंतु अशाही गोष्टी व्हायला नकोय. आपण ठीक आहे निधी आणा, आपण भूमिपूजन करा, विकास कामे करा, परंतु त्याच्याकडे परत ढुंकूनही बघा ते कशा पद्धतीने होत आहेत, त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लागते का, त्याचा फायदा ग्रामस्थांना होतोय का फक्त कार्यकर्त्याच भलं होतंय, हेही बघणं तुमचं काम आहे. आणि या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं जे आहे ते गरजेचं आहे. या संदर्भात वीज, पाणी आणि रस्ते याबद्दल आज समीक्षा केली आहे. शिक्षण आणि आरोग्य याच्यावर आपण परत रोखोक मध्ये अशी चर्चा करूया. दुसरी गोष्ट, ऊसाचं राजकारण जे आहे त्याच्यावरही आपण एक वेगळा रोखोक जो आहे तो देऊया. परंतु कृपया त्यांच्या राजेश टोपे यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही असंही म्हणाल तुम्ही आमच्याच टोपे साहेबावर बोलू लागलेत, परंतु तुमच्या टोपे साहेबाकडे गेल्या 25 वर्षापासून एक हाती सत्ता आहे. तुमचे टोपे साहेब मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात मंत्री राहिलेले आहेत, पालकमंत्री पदही त्यांनी भोगलेलं आहे. आणि मग तुमच्या साहेबावरच त्यांनी जे केल्यात गोष्टी, त्यातल्या राहिल्यात ज्या गोष्टी त्याच्यावर बोलणंही गरजेचं आहे. म्हणून असं काही विषय नाही किंवा आपण फक्त त्यांच्यावरच टीका करतो आहोत, असाही विषय नाही. राहिला प्रश्न दुसरा विरोधकाचा, तर विरोधकांशी तुमच्या साहेबांनी काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने मैत्री केली. याबरोबरच काही विरोधक लढा देऊन देऊन थकून चाललेत. हे 2 विरोधक जे आहेत ते विरोधक ठामपणे उभा राहत आहेत, अनंत अडचणीचा सामना करतायत. त्याबद्दल आपण परत बोलूया. त्यांना काय काय त्यांचे साखर जे युनिट आहेत, गुळ युनिट असेल, त्यांचा शुगर असेल, त्यांना काय काय अडचणी आल्या, कशा आल्या, किती आल्या, याच्यावर आपण परत रोखोक मध्ये समीक्षा करूया. पण तुर्तास आपण रोखोक मध्ये येथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईबही करा आणि शेअर करायलाही विसरू नका. दुसरी गोष्ट, याबद्दल तुम्हाला काही जर प्रतिक्रिया द्यायची असतील तर त्याही द्यायला विसरू नका. माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही दिल्या तरी चालेल किंवा कमेंटमध्ये जरी टाकलं तरी चालेल, किंवा ही गोष्ट आहे, ही अशी अशी झाली, तुम्ही येऊन खात्री करा ह्या गोष्टीची. तुम्ही नुसतं फोटो सेक्शन करून मोकळे होऊ नका. ग्रामीण भागामध्ये जा तुम्ही आणि बघा, डोळ्यांनी बघा जनतेचे काय हाल आहेत. मग आपण एवढ्या वर्षापासून एक हाती सत्ता भोगतोय, तर हे सुद्धा तुमचंच कर्तव्य आहे. कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, सत्ताधारी होत आहेत. तुम्ही एवढे वर्ष तुम्ही सत्ताधारी होता, मग तुम्ही का बरं ह्या गोष्टी केल्या नाही? ह्या गोष्टीकडे लक्ष देणं तुमचंच काम आहे. तुम्ही विकास निधी आणताय, त्या विकास निधीची योग्य पद्धतीने विल्हेवाट लागते का, त्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने होत आहे का, याकडेही लक्ष देणं तुमचंच काम आहे. म्हणून रोखोक मध्ये आपण आज येथेच थांबूया. परत आपण असंच वेगवेगळे विषय घेऊन रोखोक मध्ये भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.